नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी 21 नोव्हेंबर 2025ला ओपन झालं होतं माझं नवीन मराठी नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे भ्रमाचा भोपळा. आता स्टारकास्ट आणि सगळं किंवा ओव्हरऑल नाटकाची रंगीत तालीम कशी असते त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता ओव्हरऑल 6 प्रयोग झाले नोव्हेंबरमध्ये या नाटकाचे. जरा 5 आणि आत्ता जो 6 आणि 7 डिसेंबरचा जो वीकेंड आहे तिकडे फक्त आमचा प्रयोग नाही आहे, नंतर परत प्रयोगांची लाईन आहे डिसेंबरमध्ये अख्ख्या. बट 6 आणि 7ला जरी प्रयोग नसला तरी डोंबिवलीमध्ये मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग ही एक जवळजवळ 80 कलाकार तुम्हाला त्याच्यात एकमेकांबरोबर बॉक्स क्रिकेटमध्ये कॉम्पीट करताना दिसतील. त्या 80 पैकी एक मी सुद्धा आहे. सिद्धार्थ जाधव सरांच्या टीममध्ये आहे मी. सो जर तुम्ही डोंबिवलीकर असाल तर आवर्जून त्या कॉम्पिटिशनला या. तुम्ही नक्कीच एवढ्या सगळ्या कलाकारांना एकाच याच्यावर बघून, कारण कॅप्टन्सच सगळे भारी आहेत. म्हणजे सिद्धार्थ जाधव सर, प्रथमेश परब, प्रवीण तरडे सर, हार्दिक जोशी, विजू माने सर, अनुजा साठे आणि खुशबू तावडे. सो एवढी, आणि अजून एक काहीतरी कोणाला तरी मिस करतोय मी. पण ठीक आहे, ओव्हरऑल तुम्हाला अंदाज आला असेलच की काय काय कोण कोण आहेत कॅप्टन्स, आणि मग त्यांची जी टीम आहे त्याच्या संदर्भात मी व्हिडिओज टाकीनच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबरचे जे काही प्रयोग लागले आहेत भ्रमाचा भोपळाचे, काही काही अजून तारखा ठरलेल्या आहेत, फिक्स झाल्या आहेत. फक्त व्हेन्यू फिक्स व्हायचा आहे. फिक्स असं का बोललो मी, व्हेन्यू फिक्स व्हायचा आहे. सो तो जेव्हा फिक्स होईल तर परत एकदा मी नवीन व्हिडिओ बनवीनच तुमच्यासमोर आणि प्रॉपर तारखा काय आहेत त्या सांगेन. आता बघूया, 13 डिसेंबर म्हणजे शनिवारी 13 डिसेंबर रात्री 8:30 वाजता शो आहे दीनानाथ पार्ल्याला. सो जर कोणी विले पार्लेचे असाल तर नक्कीच दीनानाथ नाट्यगृहात या. आणि मग 14 तारखेला 14 डिसेंबरला रविवारी 2 प्रयोग आहेत. हे दोनही प्रयोग आहेत पुण्याला. तो 14 डिसेंबर दुपार 12 वाजता टिळक स्मारक पुणे, आणि 14 डिसेंबर सायंकाळ 6:30 वाजता वा तुपे नाट्यगृह हडपसर. सो सगळ्यांनी, पुणेकरांनी खास करून लक्षात ठेवा, हे 2 व्हेन्यूज 14 तारखेला आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. मग 14 नंतर गुरुवारी, हे मी आपलं उगाच तुम्हाला सांगतोय, जरा असं बरं वाटतं प्रयोग लागलेत ते. गुरुवारी 18 डिसेंबर रात्री 9:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे, इथे सुद्धा एक प्रयोग आहे. फक्त तो कॉन्ट्रॅक्ट शो आहे. तर कॉन्ट्रॅक्ट शो असल्यामुळे तो नॉर्मल ऑडियन्ससाठी ओपन नसणार आहे. आता ज्या लोकांनी तो कॉन्ट्रॅक्ट घेतलाय तेच ते तिकिटांचं काहीतरी बघतील. पण आपल्याला असं एक बरं वाटतं सांगायला, म्हणून आपलं सांगितलं तुम्हाला. मग शनिवार 20 डिसेंबर सायंकाळ 5 वाजता भरतनाट्य मंदिर पुणे. पुण्यालाच सगळे शो लागलेत, घर घ्यायला हवं एक पुण्याला. रविवार 21 डिसेंबर पुणेला, परत पुण्यालाच आहे, बट कुठे लागणार आहे ते लवकरच कळवण्यात येईल. सो 20 आणि 21 डिसेंबर आमचा बहुतेक स्टे दिसतोय पुण्याला, बघू. मग बुधवार 24 डिसेंबरला परत तारीख घेऊन ठेवली आहे, फक्त व्हेन्यू अजून कन्फर्म व्हायचं आहे. गुरुवार 25 डिसेंबर, कारण क्रिसमस आहे, सुट्टी आहे, त्यामुळे 25 डिसेंबरला रात्री 8:30 वाजता बलवंत फडके नाट्यगृह पनवेल, इथे हा शो आहे. शनिवारी 27 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता यशवंत नाट्य मंदिर कोथरूड पुणे, आणि रविवार 28 डिसेंबरचा अजून प्रयोग व्हेन्यू कन्फर्म व्हायचे. सो आत्तापर्यंत ज्या काही तारखा आलेल्या आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगितलं. मॅक्सिमम डिसेंबर जे आहे ते आमचं पुण्यातच जाणार आहे. सो थंडी भरपूर असणार आहे. मुंबईतच एवढी थंडी असेल तर पुण्याला काय होईल बापरे. सो जे कोण पुण्याला राहतात किंवा आजूबाजूच्या परिसरात राहतात ते आवर्जून प्रयोगाला या, किंवा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात विले पार्लेमध्ये आपले पार्लेकर जे काय आहेत ते नक्कीच नाटकाला या. स्टारकास्ट मी आधी म्हटल्याप्रमाणे भरपूर मोठी आहे, बट पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंड करतो, सुनील तावडे सर आहे, शुभंकर तावडे, मी, चेतना भट, अजिंक्य भोसले, प्रकाश कवळे, अंकित म्हात्रे, अर्चना शर्मा, पूजा गोरे, कांचन प्रकाश आणि संजय नार्वेकर सर. विजय केंकरे सरांनी हे नाटक डिरेक्ट केलेलं आहे आणि आचार्य आत्रे साहेबांनी हे नाटक लिहिलेलं आहे. नाटकाचं नाव आहे भ्रमाचा भोपळा. आत्तापर्यंत याचे 6 प्रयोग झाले आहेत आणि चांगला रिस्पॉन्स आहे. ऑलमोस्ट फास्ट फिलिंगमध्ये बुक माय शोवर एंड मोमेंटला तुम्हाला दिसेल, आणि करंट बुकिंग थिएटरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गर्दी दिसते. सो तुम्हा सगळ्यांची वाट बघतोय. आणि जसा नोव्हेंबरचा एंड वीक आमचा चांगला गेला तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे,
तसाच अख्खा हा डिसेंबरचा महिना जाईल हीच आशा करतो आणि तुम्हा सगळ्यांची वाट बघतोय. लवकरच या नाटकाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.